नमस्कार मंडळी, मी अमोल. आज आपण अशा मंदिराबद्दल जाणून घेणार आहोत. या मंदिराबद्दल बऱ्याच जणांना माहीत नसेल. हे मंदिर पुण्यापासून फक्त 30 किलोमीटर अंतरावरती आहे. ते मंदिर म्हणजेच चतुर्मुख शिव मंदिर. हे एका लहान टेकडीवरती वसलेले आहे. ही टेकडी पाथर्डवाडी म्हणून ओळखली जाते. हे मंदिर पुरंदर तालुक्यामध्ये पाथरवाडी गावामध्ये आहे. तर या मंदिराला जाण्यासाठी 3 मार्ग आहेत. तुमच्यापासून कोणता मार्ग जवळ आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. तर मंडळी, या मंदिराचा इतिहास काय आहे चला जाणून घेऊया. या टेकडीला ब्रह्मगिरी टेकडी असेही म्हटले जाते, कारण भगवान ब्रह्मदेवांनी येथे तपश्चर्या केली होती असे मानले जाते. या मंदिराचे महत्त्व महाभारत या महाकाव्याशी जोडलेले आहे. वनवासाच्या काळात पांडेश्वर या गावात वास्तव्यात होते. त्यावेळेस त्यांना पाण्याची टंचाई येत होती. ही गोष्ट त्यांनी श्रीकृष्णांना सांगितली. तर कृष्णांनी त्यांना समोरील एका टेकडावरती ब्रह्मदेव तप करण्यासाठी बसलेले आहेत. त्यांच्या कमंडलूमध्ये 107 नद्यांचे पाणी आहे. जर तुम्ही हे कमंडलू सांडवले तर तेथून एका नदीचा उगम होईल. हे ऐकल्यानंतर अर्जुनाने हे कमंडलू सांडवले. येथूनच कऱ्हा नदीचा उगम झाला. या कमंडलू सांडवले त्या कमंडलाचे नाव कऱ्हा असे होते. त्यामुळे नदीचे नाव कऱ्हा असे पडले. ब्रह्मदेवाच्या पायापासून अजून एका नदीचा उगम झाला. तिचे नाव चांबळी असे होते. या दोन्ही नद्यांचा संगम सासवडमध्ये झाला. त्यामुळे त्या ठिकाणाला संगमेश्वर असे नाव पडलेले आहे. आणि तेथेच शिवमंदिराचे नाव संगमेश्वर मंदिर आहे. कृष्णांनी त्यांना सांगितले होते, कमंडलू सांडवल्यानंतर ब्रह्मदेव कोपित होतील आणि ते तुमच्या मागे लागतील. तर ब्रह्मदेव त्यांच्या कोपापासून वाचण्यासाठी तुम्ही ठिकठिकाणी शिवमंदिरे स्थापित करा. त्यामुळेच आपल्याला कऱ्हा नदीवरती खूप सारे शिवमंदिर पाहायला मिळतात, जसे की संगमेश्वर, वटेश्वर, सिद्धेश्वर, पांडेश्वर असे खूप मंदिरे आपल्याला पाहायला मिळतात. तर आपण जाणून घेऊयात या मंदिराला जाण्यासाठी कोणकोणत्या मार्गी जाऊ शकता. एक, कोंढवा बोबदेव मार्गी जाऊ शकता. हे अंतर फक्त 25 किलोमीटर आहे. सासवड ते पाथर्डवाडी हे अंतर 20 किलोमीटर आहे. आणि खेड शिवापूर ते हे मंदिराचे अंतर फक्त 35 किलोमीटर आहे.